नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने उकडीचे मोदक. सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे, त्या निमित्ताने आज आपण आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक करणार आहोत. दिवसभर छान मऊसूत राहतात आणि चवीला अप्रतिम लागतात. आपल्या चॅनलवर मोदकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आधी आपण सारण तयार करूया. त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घातलंय आणि आता आपण यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला गूळ काढून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि गूळ विरघळेपर्यंत असं सतत ढवळत राहायचं आहे. बघा, पुढच्या 2च मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे विरघळला आहे. आता आपण यामध्ये खोवलेलं ओलं खोबरं घालूया. इथं मी 1.5 वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे 35 रुपयाचा एक असा नारळ मी फोडून तो खोवून घेतलेला आहे. आता आपण खोबरं पातळ केलेल्या गुळामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळी साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलेले आहेत. बघा, खोबरं व्यवस्थित मिक्स करून झालंय. आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये आंब्याचा रस घालूया. इथं मी अर्धा वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे. आंब्याचा रस तयार करताना मी त्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आणि हा हापूस आंब्याचा रस आहे. बघा, किती छान दाटसर असा रस तयार झालेला आहे. आधी हे मिश्रण कोरडं होतं. बघा, आंब्याचा रस मिक्स केल्यानंतर मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे. आपल्याला हे घट्टसर करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवूनच आपण हे घट्ट करून घेणार आहोत. अजून 4-5 मिनिटं सारण परतून घेतल्यानंतर बघा, आपल्याला हवं तसं घट्ट झालेलं आहे. इतकं मऊसर असतानाच आपण गॅस बंद करायचा आहे. अजून खूप जास्त वेळ परतत राहिलं तर मग गुळाचा पाक तयार होईल आणि सारण मऊसूत न राहता कडक बनेल. सारण अजून गरम आहे. गार झाल्यावर ते आपल्याला हवं तसं घट्टसर होईल. आता आपण यामध्ये स्वादानुसार वेलची जायफळ पावडर घालूया. 1/4 टीस्पून वेलची जायफळ पावडर घातलेली आहे. गॅस बंद करायचा. वेलची जायफळ पावडर मिक्स करून घ्यायची. मग आपलं सारण तयार आहे. गॅस बंद करूया. सारण गार होतंय तोपर्यंत आपण उकड काढून घेऊया. उकड काढण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि आता आपण यामध्ये आंब्याचा रस काढून घेऊया. 1/4 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे. हापूस आंब्याचा रस आहे. अगदी छान दाटसर आहे. आता आपण यामध्ये 1/4 वाटी पाणी घालूया. ज्या मिक्सरच्या भांड्यात मी आंब्याचा रस तयार करून घेतला त्यातच मी 1/4 वाटी पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि सगळी साहित्य मी या वाटीने मोजून घेतलेले आहेत. आंब्याचा रस, खोबरं आणि पीठसुद्धा. आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि आंब्याचा रस आणि पाणी अगदी छान मिक्स करून घेऊया. आंब्याचा रस पाणी मिक्स करून झालं की यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालायचं. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि 1 टीस्पून साखर घालायची. आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया आणि या मिश्रणाला छान उकळी येऊ द्या. बघा, या मिश्रणाला मस्त उकळी आलेली आहे. कढईला लागलेलं मिश्रण आतमध्ये काढून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो करूया आणि आता आपण यामध्ये तांदूळाचं पीठ घालूया. इथं मी 1 वाटीभर तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ मी बारीक चाळणीने चाळून घेतलंय. वाटी वरपर्यंत भरून घेतलेले आहे. पीठ मोजून घेताना मी वाटी हलक्या हाताने भरून घेतलेली आहे. आता आपण तांदूळाचं पीठ या रसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने पीठ मिक्स करायचं आहे. जर कुठे गाठी दिसत असतील तर त्या चमच्याने लगेच मोडून टाकायच्या आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. पीठ आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 1/4 वाटी पाणी आणि 1/4 वाटी मी आंब्याचा रस घेतलेला आहे. आंब्याचा रस अगदी घट्ट होता म्हणून 1/4 वाटी पाणी आणि 1/4 वाटी रस घेतला आहे. जर आंब्याचा रस पातळ असेल तर अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी आंब्याचा रस घ्या आणि गरज लागलीच तर पीठ मळताना नंतर तुम्ही हवं तसं साधारण कोमट पाणी घालून पीठ मळून घेऊ शकता. आधीच खूप जास्त पाणी घालून पीठ पातळ करायचं नाही आहे. बघा, आपण इथे घेतलेलं पाण्याचं रसाचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे. पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि 10 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचं. 10 मिनिटांनंतर उकड मी एका ताटात काढून घेतलेली आहे. उकड पूर्ण गार झालेली नाही आहे. आपल्याला ती मळून घ्यायची आहे. त्यासाठी इथं मी एक पेला घेतला आहे आणि पेल्याच्या साहाय्याने अशी आपण उकड रगडून मळून घ्यायची आहे. म्हणजे जर कुठे यामध्ये पिठाच्या गाठी शिल्लक राहिल्या असतील तर त्या मोडल्या जातील. पेल्याने पीठ मी छान रगडून घेतलं आणि आता ते बऱ्यापैकी गार झालेलं आहे. हाताला चटका बसणार नाही इतपत. आता आपण हे हाताने पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्याला हे पीठ मळून अगदी चिकट करून घ्यायचं आहे. हाताचा उंचवटा आहे त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने असं घासून हे पीठ रगडून अगदी चिकट करून घ्यायचं आहे. असं पीठ आपण छान मळून घेतलं म्हणजे जेव्हा आपण पारी तयार करतो तेव्हा ती मध्ये तुटत नाही किंवा जेव्हा आपण मोदक उकडतो तेव्हा ते फुटले पण जात नाहीत. इथं मी रोजच्या वापरातलं भाकरीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे रेशनच्या तांदूळाचं पीठ आहे म्हणून ते जरा अजूनच जास्ती मळावं लागतं कारण त्या पिठाला
थोडासा चिकटपणा कमी असतो. 4 ते 5 मिनिटं मी थोडं पीठ घेऊन असं रगडून छान चिकट पीठ तयार करून घेतलेलं आहे. बघा अगदी मस्त लवचिक गोळा तयार झालेला आहे. पीठ असं ताणल्यानंतर ते पटकन तुकडा पडला नाही पाहिजे, असं ताणलं गेलं पाहिजे रबरासारखं. मगच आपले मोदक छान मऊसूत होतात, दिवसभर देखील मऊ लुसलुशीत राहतात. तुम्हाला जर घरी मोदक पिठी तयार करायची असेल तर 1 कप इंद्रायणी तांदूळ, 1 कप आंबेमोहर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, 5 ते 6 तास पंख्याखाली वाळवून घ्यायचे आणि घरघंटीवरून अगदी बारीक दळून आणायचे आहेत. उकड तयार करेपर्यंत आपण तयार करून घेतलेलं सारण पूर्णपणे गार झालं आहे आणि या सारणाचे मी गोळे तयार करून घेतलेत. 11 गोळे तयार झालेले आहेत, म्हणजे 11 मोदक होतील. बघा सारण अगदी छान मऊसूत आहे, ना चिकट झालं आहे ना जास्ती घट्ट झालेलं आहे. अगदी आपल्याला हवी तशी परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. तयार करून घेतलेली एक लाटी घ्यायची आणि ती कोरड्या पिठात घोळवून घ्यायची. हाताला पण थोडंसं हवं तर कोरडं पीठ लावून घ्यायचं. जर हाताला पीठ चिकट आहे असं वाटलं तर कोरड्या पिठात हात घोळवून घ्यायचे आणि 2 अंगठे मध्ये ठेवायचे आणि अशा पद्धतीने अगदी पातळ आपण पारी तयार करून घेणार आहोत. तेल किंवा तूप पण लावू शकता, पण मग कळ्या मिटल्या जात नाहीत, म्हणून कोरडं पिठच लावून घ्यायचं आहे. बघा कशी मस्त खोलगट वाटी तयार होत आहे. कडा अगदी पातळ करायच्या, मध्ये थोडीशी जाड राहिली तरीही चालेल. तुम्हाला जर हाताने अशी पारी तयार करता येत नसेल तर मग तुम्ही एकतर लाटून करू शकता किंवा पुरी प्रेसमध्ये प्रेस करून देखील लाटी तयार करून घेऊ शकता. बघा इथे मी तुम्हाला अजिबात न करता पारी कशी तयार करायची ते दाखवलेलं आहे. बघा अगदी छान पातळ अशी मी पारी तयार करून घेतलेली आहे. आता आपण तयार करून घेतलेलं सारण यामध्ये घालायचं आणि मग आपण याला कळ्या पाडूया. जितक्या जमतील तशा आपण कळ्या पाडायच्या आहेत. ह्या एका बोटाने पीठ मागे खेचायचं आणि अंगठ्याने आणि मधल्या बोटाने पीठ असं चिमटीत पकडून कळी तयार करून घ्यायची आहे. हलक्या हाताने करायचं. पारी अगदी पातळ झालेली आहे. आंब्याचा रस घातल्यामुळे थोडासा चिकटपणा देखील कमी होतो पिठाचा. बघा हळूवार अशा कळ्या करायच्या आणि मग आपण मोदक बंद करायचा. शक्यतो सगळ्या कळ्या एका बाजूला येतील अशा पद्धतीने आपण मोदक बंद करायचा आहे. बघा अगदी हलक्या हाताने कळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि जास्तीचं पीठ काढून टाकायचं आहे. मोदक अगदी पूर्ण गच्च भरून घ्यायचा आहे, तरच मोदक चवीला छान लागतो. मोदक पोकळ ठेवायचा नाही आहे. कळ्या जर कुठे मिटल्या असतील तर त्या हाताने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. बघा छान सुंदर असा आपला मोदक तयार आहे. मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते. मी आधीसारखी पारी तयार करून घेतली आहे आणि आता आपण या मोदकाला कळ्या तयार करून घेऊया. जितक्या जमतील तेवढ्या करायच्या. इथे मी 12 ते 13 कळ्या करून घेतलेल्या आहेत. शक्यतो कळ्या एका बाजूने येतील अशा पद्धतीने आपण मोदक बंद करून घ्यायचा आहे, म्हणजे मोदक दिसायला छान दिसतो. नंतर तो बंद करून घ्यायचा, जास्तीचं पीठ काढून टाकायचं, सर्व कळ्या एकसारख्या करून घ्यायच्या. सुंदर असा मोदक तयार आहे. तयार मोदक इथे मी चाळणीवर काढून घेतलेत. तळाशी मी कॉटनचा स्वच्छ ओला कपडा घातलेला आहे. कपडा मी आधी पिळून घेतला आहे. तुम्हाला जर केळीचं पान मिळालं तर त्यावर मोदक वाफवायला ठेवले तरीही चालतील, म्हणजे मोदक खाली भांड्याला चिकटणार नाहीत. सर्व मिळून 11 मोदक तयार झालेले आहेत. मोदक बऱ्यापैकी मोठे आहेत. जर तुम्ही लहान लहान कराल तर 14 ते 15 मोदक होतील दिलेल्या साहित्यामध्ये. मोदक उकडून घेण्यासाठी इथे मी गॅसवर मोठ्या पातेल्यामध्ये 2 मोठे तांबे पाणी उकळत ठेवलं आहे आणि पाण्याला उकळी पण आलेली आहे. सध्या गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. आता आपण तयार मोदकाची चाळण यावर अलगद ठेवून देऊया, हाताला चटका लागणार नाही अशा पद्धतीने. आणि आता आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची, यावर झाकण ठेवायचं आणि 8 ते 10 मिनिटं मोदक उकडून घ्यायचे आहेत. भांडं असं मोठं घेतलं म्हणजे मोदक लवकर उकडले जातात. बरोबर 10 मिनिटांनी झाकण काढूया. बघा मोदकांना अगदी छान वाफ बसलेले आहे. सगळे मोदक मस्त उकडले गेलेले आहेत. आपण बोटाने चेक करायचं, हाताला पीठ अजिबात चिकटत नाही आहे, याचा अर्थ मोदक व्यवस्थित उकडले गेलेले आहेत. रंग पण बघा किती सुरेख आलाय. ओरिजिनल हापूस आंब्याचा रंग आहे. यामध्ये आपण अजून कोणताही रंग घातलेला नाही आहे आणि एकही मोदक आपला फुटलेला नाही आहे, जरी आपण रेशनच्या तांदळाच्या पिठाचे मोदक केलेले असतील तरीही. आता आपण ही चाळण बाहेर काढून घेऊया. 5 मिनिटं मोदक गार होऊ द्या आणि मग आपण ते काढून घेऊया. तयार मोदक गार झाल्यानंतर इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. बघा किती सुरेख रंग आलेला आहे. सगळे मोदक अगदी छान लुसलुशीत झालेले आहेत. बघा असेच्या असे 24 तास देखील मोदक अगदी मस्त मऊ लुसलुशीत राहतात. मी तुम्हाला मोदक तोडून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती छान झालेला आहे. बघा पाकळ्या पण अगदी सुरेख आलेल्या आहेत आणि चवीला तर एकदम भारी लागतात. तोडून बघूया.
बघा, आतपर्यंत अगदी सारण भरलेलं आहे, पूर्ण मोदक भरून सारण भरलेलं आहे. असे हे आंब्याच्या रसातील मोदक चवीला अप्रतिम लागतात. अशाच पद्धतीने हे उकडीचे मोदक तुम्ही घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.